जय महाराष्ट्र मित्रांनो, मी मराठी 45 या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आयुष्यमान भारत आणि त्यासोबतच आयुष्यमान वय वंदना योजना संबंधी माहिती घेणार आहोत. कारण की त्यासंबंधी एक महत्त्वाचा अपडेट असा आहे की दिनांक 16 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2025 या दरम्यान शासनाकडून एक विशेष मोहीम राबवली जात आहे. त्यामध्ये ज्यांचे आयुष्यमान कार्ड आणि आयुष्यमान वय वंदना कार्ड बनलेले नाहीत त्यांच्यासाठी या योजनेअंतर्गत जर पात्र असाल तर नवीन कार्ड काढण्यासाठी ही विशेष मोहीम शासनाकडून राबवली जात आहे. तर त्यामध्ये तुम्ही बघू शकता नेमकी कशा प्रकारे राबवली जाणार आहे ही योजना मोहीम. त्यामध्ये कार्ड बनवण्यासाठी सर्वात महत्वाचे आवश्यक कागदपत्र आहेत. तर नवीन कार्ड काढायचं असेल तुम्हाला तर अपडेटेड शिधापत्रिका चालू, त्यासोबतच आधार कार्ड आणि 3 नंबरचं सर्वात महत्वाचं म्हणजे आधार क्रमांकाला जो लिंक आहे मोबाईल नंबर, तो मोबाईल नंबर लागणार आहे. या योजनेअंतर्गत तुम्हाला जर नवीन तुमचं आता नाव जोडायचं असेल तर त्यामध्ये सर्वात महत्वाचं बघू शकता, एकत्रित योजनेअंतर्गत जे भारतात आता सध्या स्थितीत बघायला गेलं तर आयुष्यमान भारत योजना राबवली जाते. त्यामध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना यांचं दोन्हीचं एकत्रीकरण करून आयुष्यमान भारत या नावाची योजना राबवली जाते. तर त्यासोबतच ज्येष्ठ नागरिकांसाठी जे 70 वर्षाच्या वयावरील वयाच्या पुढील जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी मोफत आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्या यासाठी आयुष्यमान वय वंदना योजना राबवली जाते. त्यामध्ये तुम्ही बघू शकता 70+ ज्येष्ठ नागरिकांसाठी अधिकचे 5 लाख रुपयांचे उपचार इथं या योजनेअंतर्गत मिळणार आहेत. तर आता आधार कार्ड आणि जे आता मी सांगितलेले डॉक्युमेंट आहेत त्यासोबतच मोबाईल नंबरद्वारे तुम्हाला कुटुंबातील 70+ ज्येष्ठ नागरिकांचे आयुष्यमान वय वंदना कार्ड आता या मोहिमेअंतर्गत जो कालावधी दिलाय त्यामध्ये नवीन काढता येणार आहे, नवीन नाव जोडता येणार आहे. जर वयात घरामध्ये कोणी ज्येष्ठ नागरिक असेल 70 वर्षाच्या पुढे तर त्यांचं नाव तुम्हाला टाकता येणार आहे योजनेअंतर्गत. आणि त्यासोबतच हे नेमकं कसं लाभ मिळणार आहे तुम्हाला तरी मी सर्वात माहिती सांगतो. सर्वात महत्वाचं असं आहे की तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी आयुष्यमान भारत किंवा आयुष्यमान वय वंदना योजनेमध्ये नाव समावेश करण्यासाठी नव्याने तर तुम्हाला जवळच्या मदत कक्ष म्हणजे आशा सेविका, त्यासोबतच स्वस्त धान्य दुकान म्हणजे राशन दुकानात तुमच्या जवळच्या, त्यासोबत आपले सरकार सेवा केंद्र नजीकचे किंवा जे अंगीकृत रुग्णालयातील आरोग्य मित्र आहेत यांच्याशी तुम्हाला संपर्क साधायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे. मोहीम 16 ते 31 ऑगस्ट 2025 यामध्येच राबवली जाणार आहे. एक महत्वाची माहिती होती. आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.